ते उत्तर देतील नंतर प्रवीणजी आपण बोलू. कारण आधी 3 जण बोललेत, परत बोला तुम्ही. ठीक आहे, म्हणजे काय पद्धत मला समजून घेऊ दे. काय असतं, प्रश्नोत्तर करतो अर्धा तास. बोला. हो 11:45ला त्याच्या आत उत्तर झालं पाहिजे मंत्र्यांचं. ठीक आहे, आता माझीच अर्धा तास चर्चा आहे ना, मलाच बोलायला देणार नसेल तर कसं काय? चर्चाच माझी आहे. ते उत्तर देतील नंतर प्रवीणजी आपण बोलू. कारण आधी 3 जण बोललेत, परत बोला तुम्ही. ठीक आहे, म्हणजे काय पद्धत मला समजून घेऊ दे. काय असतं, प्रश्नोत्तर करतो अर्धा तास. बोला. हो नाही नाही नाही, माझी अर्धा तास चर्चाच माझी आहे. बघता की नाही तुम्ही? नाही, चर्चाच माझ्या नावावर आहे, माझी आहे. आणखी एक अर्धा तासाच्या जनरल राहिली. कामकाज चालवता. बोला बोला. सभापती महोदय, या अर्ध्या तासाच्या चर्चेच्या निमित्तानं कुपोषणाच्या या महत्त्वाच्या विषयावर या अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून चर्चा होते. सभापती महोदय, महाराष्ट्रामध्ये कुपोषणाची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. फेब्रुवारी 2025 साधारणतः 1,82,000 कुपोषित बालकं होती, ज्यामध्ये 30,800 बालकं ही तीव्र कुपोषणात आणि 1,51,000 मध्यम कुपोषणात होती. सभापती महोदय, यावर मात करण्यासाठी सरकार प्रयत्न करतंय, परंतु मुंबई उपनगर, पालघर आणि मेळघाट सारख्या आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कुपोषण या ठिकाणी आहे. हे वास्तव्य आपल्याला त्या ठिकाणी स्वीकारावं लागेल. सभापती महोदय, मुंबई उपनगरातील कुपोषित बालकं आहेत, त्यानंतर मग पालघर आणि मेळघाट यांच्यासारख्या आदिवासी भागांमध्ये सुद्धा कुपोषण मोठ्या प्रमाणावर आहे. सभापती महोदय, उच्च न्यायालयानं या कुपोषणाची गंभीर दखल घेऊन या ठिकाणी अधिकाऱ्यांनी मेळघाटात जाऊन परिस्थितीचा आढावा घेण्याचे निर्देश दिले. सभापती महोदय, कुपोषण तर आहेच, परंतु याबरोबर आणखी एक समस्या तीव्र होते, ती म्हणजे वजनाचं आणि लठ्ठपणाचं प्रमाणसुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसतंय आणि त्याच्यामुळे योग्य आहार न मिळाल्यानं या सर्व समस्या सभापती महोदय निर्माण होताना दिसत आहेत. सभापती महोदय, 2017च्या निर्णयानुसार अंगणवाडीतील लाभार्थ्यांना पाकिटबंद पोषक आहारासाठी शासनाकडून 8 रुपये त्या ठिकाणी दिले जातात. या रकमेत सुद्धा वाढ करण्याची आवश्यकता सभापती महोदय आहे. महागाईच्या काळात 8 रुपयात पौष्टिक आणि प्रथिने असलेला आहार बनत नसेल तर रक्कम वाढवण्याचा विचार सुद्धा शासनाने सभापती महोदय करण्याची आवश्यकता आहे. मुंबईसारख्या महानगरात झोपडपट्टी वस्त्यांमध्येही कुपोषण आहे आणि उच्च मध्यमवर्गीय उच्चभ्रू वर्गातही कुपोषणाची समस्या सभापती महोदय मोठी आहे. महाराष्ट्रात जन्माला येणारे प्रत्येक बाळ सदृढ असावं असा महाराष्ट्र शासनाचा सभापती महोदय प्रयत्न आहे. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो 100 दिवसाचा कार्यकृती आराखडा त्या ठिकाणी दिला आणि त्याच्यामध्ये या बालकांमधील कुपोषण कमी करण्यासाठी 6 सूत्री कार्यक्रमाचा त्या ठिकाणी समावेश केलेला आहे आणि हा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांचा त्या ठिकाणी योग्य पद्धतीने अंमलबजावणी होते का हे सुद्धा तपासण्याची आवश्यकता आहे आणि तुमच्या विभागाने सर्व समावेशक आराखडा तयार केला आहे आणि तुम्ही बालविकास संदर्भात प्रकल्प अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पण सभापती महोदय घेतलंय. तरी हा कुपोषणाचा आकडा का कमी होत नाही यावर सुद्धा या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विचार करण्याची सभापती महोदय आवश्यकता आहे. यापूर्वी कुपोषणाच्या समस्यांसंदर्भात काही समित्या नेमल्या गेल्या, त्यातील अहवाल त्या ठिकाणी सरकारला दिलेले आहेत. महिला व बालविकास विभागाने अधिक खोलात जाऊन काही त्रुटी असतील, अधिकाऱ्यांकडून योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नसेल, पोषण आहार रकमेत करायची वाढ असेल, याबाबत या ठिकाणी एक सर्वकष अशा प्रकारचा आढावा सभापती महोदय घ्यावा आणि कुपोषणाच्या समस्येवर काम करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. सभापती महोदय, दुसरा एक महत्त्वाचा विषय जो प्रॅक्टिकल दृष्टीने मंत्री महोदय पाहण्याची आवश्यकता आहे की आज आश्रमशाळांना मुलांना जे त्या ठिकाणी आहार दिला जातो तो सेंट्रल किचन कुठेतरी 4-5 तासाच्या अंतरावर असतं, कमी 1.5-2 तासाच्या अंतरावर असतं आणि त्या सेंट्रल किचनमधून
15-20 शाळांना त्या ठिकाणी तो आहार दिला जातो आणि त्याच्यामुळे तो जाईपर्यंत 1.5-2 तासाचं अंतर तो खराब होतो आणि त्यामुळे स्वाभाविकपणे या ठिकाणी ते फ्रेश आहार नसतो आणि त्याचा एक विपरीत परिणाम किंवा दुष्परिणाम मुलांच्या आरोग्यावर त्या ठिकाणी सभापती महोदय होत असतो. त्याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे आणि त्याच आश्रमशाळेत किंवा अगदी जवळच्या 2-3 शाळा मिळून जर चांगल्या प्रकारचा सकस आहार त्यांना दिला तर कुपोषणाचा त्या ठिकाणी प्रमाण निश्चितपणे सभापती महोदय कमी होईल अशा प्रकारचं मला सुचवावंसं वाटतं. सभापती महोदय या आदिवासींच्या विषयावर पाहत असताना मला एक गोष्ट प्रकर्षानं लक्षात आली की या ठिकाणी आदिवासी मुलींची कमी वयात त्या ठिकाणी लग्न होतात. त्यालाही झिरवळ साहेब प्रबोधन करण्याची आपल्याला आवश्यकता आहे. कारण त्या ठिकाणी 13-14 वर्षाच्या मुलीला जर त्या ठिकाणी बाळ झालं तर त्या ठिकाणी तेही कुपोषित पोटी जन्माला आल्यामुळे त्या ठिकाणी स्वाभाविकपणे तिथूनच जन्मजात कुपोषणाला त्या ठिकाणी सुरुवात घेणं, त्याच्यामुळं गोळ्या घेणं, औषधं घेणं, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे असणारे उपचार या संदर्भात आरोग्यविषयक प्रबोधन करण्याची एक ठोस अशा प्रकारची यंत्रणा सरकारने त्या ठिकाणी उभी करायला पाहिजे. आज आदिवासी पट्ट्यामध्ये त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी माहीत नसतात, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचत नाही. शासनाची इच्छा सभापती महोदय खूप चांगली असते, आदिवासींचा उत्कर्ष झाला पाहिजे, त्यांना सकस आहार मिळाला पाहिजे, कुपोषण झालं नाही पाहिजे, परंतु या योजना तिथपर्यंत पोहोचत नाहीत. आपण पैशांचीही तरतुदी करतात तर आदिवासींशी हर्ट टू हर्ट त्या ठिकाणी डायलॉग साधला गेला पाहिजे आणि तालुका स्तरावर तशा प्रकारची यंत्रणा त्या ठिकाणी. प्रवीणजी 11:45ला त्याच्या आत उत्तर झालं पाहिजे मंत्र्यांचं. ठीक, आता माझीच अर्धा तास चर्चा आहे ना, मलाच बोलायला देणार नसेल तर कसं काय, चर्चाच माझी आहे. त्याच्यामुळे मंत्र्यांचं उत्तर झालं पाहिजे. मी संपवतो सभापती, 2 मिनिटं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.